तर सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। तर डाळ शिजवून घेण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया। तर बघा, या ठिकाणी मी अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे। वाटीच्या प्रमाणात किंवा कपाच्या प्रमाणात म्हणाल तर मी 2.5 कप एवढी डाळ घेतलेली आहे। त्याच्यानंतर पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर पुढे डाळ मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली। आता आपल्याला डाळ कोट करायची आहे, म्हणजेच आपल्याला डाळीला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे। तर कोणतंही कडधान्य असो, आपल्याला शिजवण्याआधी त्याला कोट करूनच शिजवून घ्यायचं आहे। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कोणतंही कडधान्य असो त्याला आपल्याला हळद मीठ लावून आधी कोट करायचं आहे, त्याच्यानंतरच आपल्याला ते गरम पाण्यामध्ये शिजत घालायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित मऊसूत एकसारखे शिजले जाईल। तर डाळ शिजत घालण्यासाठी पाणी मी उकळवून घेतलेलं आहे। आता पाण्यामध्ये अर्धा चमचा खायचे तेल घालूयात। तर तेल घातल्यामुळे डाळ व्यवस्थित मऊसूत एकसारखी शिजली जाते। आता या उकळत्या पाण्यामध्ये कोट केलेली डाळ घालूयात। तर आपल्याला जेवढी एळवणी कटाची आमटी बनवायची आहे ना, त्यापेक्षा 2 वाटी पाणी जास्त घ्या, म्हणजे आमटी योग्य प्रमाणात होईल। तर बघा, डाळ पाण्यामध्ये घातली। आता एकदा तळापासून हलवून घेऊयात। तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही कुकरमध्ये डाळ शिजवून घेत असाल तर याच ठिकाणी गॅस मध्यम आचेवर करा आणि झाकण ठेवून कुकरच्या तुमच्या कुकरनुसार शिट्ट्या काढा। तर मी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने डाळ शिजवून घेणार आहे, त्यामुळे पहिले 15 मिनिट आपल्याला डाळ मोठ्या आचेवर न झाकता शिजवून घ्यायची आहे। उतू जाऊ नये म्हणून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पळी ठेवा। आता वरती आलेला फेस जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला डाळ न झाकता शिजवून घ्यायची आहे। तर 15 मिनिट झालेली आहेत। बघू शकता वरती आलेला फेस पूर्णपणे निघून गेलेला आहे, बघू शकता। आता डाळ एकदा तळापासून हलवून घेऊया। तर या ठिकाणी 100% पैकी 50% डाळ शिजलेली आहे। तुम्हाला दाखवते, 1 मिनिट। तर बघा, 50% डाळ शिजलेली आहे। अजून 50% डाळ राहिलेली आहे ना, ती आपल्याला पारंपरिक पद्धतीने शिजवून घ्यायची आहे। जसे की कुकरवरती ताट ठेवा, ताटात आपल्याला पाणी ठेवायचं आहे। तर पारंपरिक पद्धतीने डाळ शिजवून घेतल्यामुळे आपण जी एळवणी म्हणजेच कटाची आमटी बनवणार आहे ती एकदम दाटसर रिच बनवून तयार होते। तर आता गॅस मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिट डाळ न उघडता शिजवून घ्यायची। तर 20 मिनिट नंतर बघू शकता डाळ एकदम मऊसूत शिजलेली आहे। डाळ आपल्याला इतपत मऊसूत शिजवून घ्यायची आहे।